समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे. शनिवार आहे म्हणजे आपल्याला पूर्णपणे आपला दिवस चांगला जावा याच्यासाठी आपल्याला आज आपल्याला रेमेडीज करायची आहे. सगळ्यात प्रथम अंघोळ करताना मिठाने अंघोळ करा. आपला ओरा क्लीन करा. कारण ओरा क्लीन असेल, आपण स्वच्छ असू, आपली मनस्थिती स्वच्छ असेल आणि आपल्याला नजर बाधांपासून दूर राहायचं असेल तर मिठाची अंघोळ अतिशय उत्तम. त्याच्यानंतर लादीही पुसताना तुम्ही थोडं मीठ घातलं तरी चालेल. जर तुम्हाला मीठ नसेल घालायचं तुम्ही गोमूत्र घाला, अतिशय छान. आणि त्याचप्रमाणे सूर्याला जल द्या, पिंपळाच्या झाडांना जल द्या. कारण पिंपळाच्या झाडामध्ये जरी लक्ष्मी आणि विष्णूंचा वास असला तरी तिथे शनिदेवाचाही वास असतो. कारण जेव्हा सूर्याने त्याला ढकलून दिलं होतं तेव्हा तो पिंपळाच्या झाडामध्ये जाऊन पडला होता आणि तिथेच त्यांनी शिवशंकराची तपश्चर्या केली होती. त्याच्यामुळे आजच्या दिवसात तिथे खूप महत्व असतं. म्हणून पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल नक्कीच द्या. तसंच तुमच्याकडे निंबळाचं झाड असेल तर तिथे द्या. मंगळाचा काळ आहे, बुध राहू केतू ह्या सगळ्यांपासून आपल्याला सुरक्षा हवी आहे. त्याच्यामुळे निंबळाच्या झाडाला, कडुलिंब त्याच्या झाडाला जल द्या. शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही एक थंड पेला पाणी, जर पाणी आणि दूध, जर तुम्हाला दूध द्यावंसं वाटलं तर दुधामध्ये थोडे काळे तीळ द्या, नाहीतर पाणी जल अर्पण करा आणि थोडे काळे तीळ अर्पण करा. थोडस गुळ अर्पण करा आणि बेल फूल लावून त्यांची आपली जी पण मनोकामना आहे तिला ओम नमः शिवायचा जप करा. गणेशजींना दुर्वा फूलही वाहायचं आहे न विसरता. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हनुमंताला रुईच्या पानांचा हार द्यायचा आहे, त्याच्यावर राम लिहायचा आहे. चमेलीचा तेल त्यांना अर्पण करायचं आहे. राईच्या तेलाचा, काळे उडीद घातलेला राईच्या तेलाचा दिवा त्यांना अर्पण करायचा आहे. शनिदेवांना तुम्ही काळे तीळ घातलेला राईचा दिवा तुम्ही अर्पण करू शकतात आणि त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या पायाच्या इथे थोडं साईडने, त्यांच्या समोर नजरेला नजर मिळेल असं नाही, साईडने तुम्ही त्यांच्या चरणाशी तेल वाहा. अशा प्रकारे शनिदेवाला आपल्या ज्या अडचणी आहे ते सांगा. ज्यांची शनी ढैया चालू आहे किंवा शनी साडेसाती चालू आहे किंवा साडेसातीची ढैया चालू आहे, त्या लोकांनी तर करायचंच करायचं आहे. कारण त्यांच्याकडे ऑप्शन नाही. दानामध्ये काळ्या वस्तू द्या. आज तुम्ही चहा दिला तर उत्तम, किंवा कोको कोला, पेप्सी असं कोल्ड्रिंक द्या तरी लोकांना आवडेल. काळी छत्री दानात द्या. चप्पल दानात द्या. तुमचं वॉशरूम आज तुम्ही स्वतः क्लीन करा. याच्याने तुमच्या ज्या ह्या रेमेडीज असतात त्याच्याने तुमच्यावर असलेले शनीचे दोष असतात ते कमी व्हायला, किंवा ज्यांची ती कडक अशी साडेसाती चालू असेल ती कमी व्हायला, किंवा तिथून थोडासा श्वास घेण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. तर ह्या सगळ्या रेमेडी छोट्या छोट्या आहे, घरातल्या घरातही करू शकता. आणि त्याच्यामुळे तुमचा जे कामगार वर्ग आहे त्यांना भजी किंवा असं काहीतरी खायला द्या. पकोडे, भजी, समोसे तुम्ही द्या. जास्त खूप लोकांना द्यायची गरज नाही. तुमच्या पॉकेट प्रमाणे तुमच्या ह्याच्यापर्यंत थोडं थोडं द्या. संध्याकाळी शनी मंदिरात आणि हनुमंताच्या मेळ्यात शनी आणि गुळचा प्रसाद द्या. 4 लोकांना तिथला वाटा. असं करून तुमचा आजचा शनिवार साजरा करा. उद्या आषाढी एकादशी आहे. आजच तुम्हाला संध्याकाळी तुळशीचे हार तुळस आणून ठेवायची, कारण रविवार आहे. उद्या तुळशी आपल्याला तोडायची नाही आहे आणि आणायची नाही. तर आजच संध्याकाळी फुलं जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा तुळशी आणून ठेवा, तिचे हार बनवून ठेवा, म्हणजे उद्या अर्पण करायला आपल्याला होईल. आणि उद्याची रेमेडी मी उद्या सांगेल. श्री स्वामी समर्थ.